रात्री आहे ना, काल खूप उशीर झाला यायला आम्हाला आणि आलो आणि थोडंसं 2-3 पाहुण्यांच्या इथं जायचं होतं. मग तिकडं जाऊन आलो ना तर खूप उशीर झाला. काल काही क्लिप घेतली नाही, आज दिवसभर घेईन. तर ह्या बा ना भाऊच्या शेताजवळ कसं हरिण येतंय, हरिण नाही काळवीट आहे पा. हे बा कुठं गेलं हो, त्याचा रंग सारखाच आहे ना. हा ते बघा दिसलं का, हे बा कसं काळवीट इकडं येतंय बरं का घराकडं. नुसतं काळवीट आहे बिचारा, ते चुकलं वाटतं, एकटंच फेरो राहिलं. त्याचा कळप कुठं आहे काय माहिती, आहे ना वहिनी कळपात. हा बिचारा कळपातून चुकलंय ते. कसं मस्त फिरो राहिलं आणि एकदम घराजवळ आलंय बर का. वहिनी ते इथं हे उभेच आहे ती इथं, लाड्या वहिनीने दाखवलं. हे म्हणे अक्का इकडं काळवीट आलं म्हणे. म्हटलं थांब 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 मला लगेच क्लिप घेऊ दे म्हटलं. मग चाललंय ते आता नदीला चाललं, पण चुकलंच आहे बिचारा, एकटंच आहे, त्याच्या कळपात नाही येते. गेलं खाली बहुतेक इकडे येईन काय ना, तिथं थांबलं ते थांबलेलं आहे साहेब तिथं. ते नाही नाही ते तिकडं वरती, हा तिकडं पळालं तिकडं. ते काय हा बहुतेक कुत्र्याला गावावरून पळत का. कसे बैल उभे आता त्यांना बिचाऱ्यांना. पण हिरवं झालं, ह्या सगळीकडे हिरवं झालं. थोडा पाऊस उघडला. मागच्या वेळेस काय झालं काय झालं, पाऊस चालू होता, क्लिप घेता येत आली नाही. आम्ही आलो आणि पाऊस चालू होता, पेरणी झालीच नाही. आम्ही आलो निघून घरी आणि मग आता परत पाऊस थांबला. भाऊ म्हणे बाई पेरून झालेलं आहे तुझं, ये ना बघायला. म्हणे तुमचं पेरून झालं, तुम्हाला चक्कर मारायचं आहे का नाही. म्हटलं मग चला आज येऊ. तर काल आलो संध्याकाळी आणि तिकडं माझी मावस बहीण आहे ना, तिची तब्येत बरी नव्हती, मग तिला पण भेटायला गेलो. मग रात्री खूप उशीर झाला. वहिनीने ते काळवीट पाहिलं आणि तेव्हाची लगेच क्लिप घ्यायचं सुचलं. माझं असं ध्यानात नाही रात पटकन काही व्हिडिओ घ्यायचे वगैरे. मग आता आहे ना, आज दिवसभर भाऊ गेलाय त्यांना बोकड्या आणायला. आणला का मग तुम्हाला दाखवेन मी. व्हिडिओ पूर्ण बघा बर का. काय तुम्हाला भाऊ नाही तर करमत नाही आहे. जाऊ दे येईल आता, तर किती वेळ लागत. हे बघ आम्ही दोघच जण आहे आता घरामध्ये. वहिनी ते गेले शेळ्या बांधायला, भाऊ गेला 40 गावला. लई शाळा आहे, बोकड्या नव्हता त्यांच्या शाळांमध्ये, मग बोकड्या आणायला गेला होता, गेलेला आहे. आता आल्यावर तुम्हाला दाखवीन ना. आणि वहिनी ते बसले, चला ना आपण हे इथं बाहेर बसू, घरात बसू. काय कशाच्या काय पाहिजे. वहिनीने त्यांनी ना कोंबड्या आणले, त्या कोंबड्या पण दाखवते तुम्हाला बाजारातून. काय झालं, लय पाऊस होता ना, आता पाऊस कमी पडला ना, मग वहिनीचं कसं राहतं शेळ्या बकऱ्या, मग त्याच्यावर त्यांचं उन्हाळ्यामध्ये बरोबर धकून जातं बाजार हाट. ते कोंबड्या विकती, अंडे विकती, बोकडे राहत्या असं, मग तिचं बरोबर सगळं धकून जातं. मग ज्या वेळेस पाऊस हे नसतं ना, पाऊस नाही, पेरणी झाली पण पाऊस नाही ना, याला कसं झालंय अजून. आता पाऊस पाहिजे नव्हता याला, पण मग आता काय म्हणता कधी येतो काय माहिती. हे बा हाय ना रात्रभर जागवतो बरं का, आणि मग दिवसा झोपा काढतो. ये वहिनीने त्यांनी शाळा सोडेल, अजून बैल सोडायची. शाळा चालू राहिली वहिनी. म्हटलं चला आपण येऊ त्या कोंबड्या पाहू. अजून बैल पण बांधायची राहिलेली. आता एक 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 एक
त्या आणि त्या दोघी जणी आहे तुम्ही काय म्हणता का नेहमी दोघी जणी दाखवत्या पण नावं नाही सांगते. त्या माझ्या 2 वहिनी आहे, माझ्या भावाला 2 बायका आहे ती आणि त्या सख्या बहिणी तुम्हाला वाटत असेल ना का त्या कामून केल्या असेल गाड्या तर मला नक्की कमेंट करा. मी त्यांची पण एक कहाणी आहे ती तुम्हाला सांगन का भाऊनी का बरं दोघी बहिणी 2 बायका केल्या. कारण ये मोठ्या बहिणीला 2 पोरं 2 पोरी सगळं व्यवस्थित असताना मग ते लहानी बहिणी केलेली. त्याच्या मागं पण एक कहाणी तुम्ही जेव्हा मला कमेंट केली का मग मी तुम्हाला सांगन ना. हे वावर आहे ना एकडचं पेरेल नाही राहत ना मग शाळा इथंच सोडेल राहत. चला तुम्हाला कोंबड्या काल वहिनी ना कोंबड्या आणल्या. किती कोंबड्या आणल्या वहिनी? 10 आणल्या ना. चला तुम्हाला दाखवते कोंबड्या. हा इकडं ही अशी मक्का पेरेले आणि तिकडं बाजरी तुम्हाला दाखवते बरं. वहिनीने नव्या आणेल कोंबड्या. हे वहिनी अंडा बी दिलंय फोडून नाही ना टाकायच्या कोंबड्या. हे बा हे सगळ्या नव्या कोंबड्या आणली बरं का वहिनीने काल आणल्या बाजारातून. तेव्हा ते अंड पण दिली एका कोंबडीने. वहिनी मध्ये जाय ना अंडा उचलायला. दिसत नाही याच्यातून जाळीमधून एवढं दिसत नाही. मी उभी राहते नाही जाऊ देत. जातील का दर्या होई दास गेले पळून तर. हे वहिनीने आणेल कोंबड्या काल आणल्या गावरान एकदम गावरान कोंबड्या. ही इकडची जुनी यांचे पख गेले. त्या काय 4 आहे त्या 1 2 3 आणि ती एक आपाप मरून गेली. हे बा वहिनीने अंड काढलं. ते ना भडून आणली का भाऊ मग खाते. बसवी ती अंडे उबवून आणि मग कोंबड्या पिल्ल तयार करते ना. भाऊ तुम्हाला सांगितलं ना भाऊ गेला होता बोकड्या आणायला. ते आणला बोकड्या. शेळ्या खूप आहेत ना बोकड्याच नव्हता. आले बोकड्या घेऊन. ते रईस भाऊ होते आणि वालू तात्या आणि डायरेक्ट गाडीवर आणला. किती भारी लय भारी बोकड्या उंच पण आहे. पण केवढ्याला घेतला रे भाऊ? 22,000 बापरे 22,150 रुपयाला बोकडा घेतला बाप भाऊनी. हे त्याला वहिनी त्याची पूजा करू राहिली. बिचाऱ्याला भूक लागली ग. त्याच्या मागच्या पण पायावर टाक ना वहिनी. बिचारा वालता त्याला पण ते घेऊन आले ना त्याला. त्याच्या मागच्या पायावर टाकले का? अजून दे ना थोडी बाजरी. एवढीच दिली. पाणी आण बरं पाणी प्यायला. बिचारा भुकेला झाला रे उन्हात तानाचा. तरी गाडीत बसून आला. पाय आला असता लय थकला असता. अरे रे काय नाव आहे रईस भाई याचं? शिरोळी राजस्थानी शिरोळी जातीचा येतो. मस्त आहे जाऊ दे. नाही बाबा मारित नाही बाई. असा पण तो केवढा येत आहे बाप्पा. असा पण केवढा येतो. हाईट पाडा त्याची. हे बाबा गेला पळून मग काय करशील? कुठं पाळणार आहे?
कलर लय भारी बर का त्याचा वाला. 5-25 जणांचा कराडा पडला होता त्याला. हा ना. 25,000चं गिऱ्हाईक लागलं होतं त्याला ना, आम्ही पळावलं लगेच घेऊन. साईडला काढलं. अरे भाऊ वाले त्याच नावच बाहुबली ठेवून द्यायचं आता. पण वहिनी अशा रंगाची शाळे पण नाही दिसत आहे ना आपल्याला. म्हणजे आहे आपल्याकडं काळे पांढरे हे वेगळा कलर आहे ना. हा ती वरती तिकडची. हा जिल्हा ही बकरी दिसती त्याच्या वाणी थोडी मागची. आता एवढं छाती एवढं वाढलं. 110 किलो वजन होईल त्याचं. हा 90 ते 110 किलो वजन होईल. हा ना. हा. त्याची अशी पण हाईट मोठीच आहे भाऊ. वर्षाचं आहे. हा? लई कवळा आहे, वर्षाचाच आहे. हा ना. 1 वर्षाचा आहे. 2 दाती भरून जायचं. हा, चला आता बसा जेवायला सगळेजण. आता तोंडा कुठं जाणार नाही बाई. चाल इकडे. ए भाऊ डायरेक्ट त्याचं नाव बाहुबली ठेवून बी दिलं. नामकरण केलं त्याचं वालं. नामकरण केलं ओळखायला लागला रे लगेच तुम्हाला विचार. हा 2च मिनिटामध्ये 3,000 रुपये वाढले. 25 झाले. 25 झाले. आमची 22ची व्यवहार झाला. हा ये व्यवस्था होते ना, तर माझे पैसे मोबाईल मध्ये पैसे काढले हातात. मोबाईलच्या पाकिटून 500ची नोट त्याच्या हातात टाकून 25चा व्यवहार. एक म्हातारा होता पाटील बाबा आणि डावळा पटक कपडे बिपडे पिशा लय नको. तो पण लय इमानदार माणूस होता. समोरचा इमानदार म्हणलं, तुझा शब्द गेला ना आता. तुम्ही आधी पोहोचली. नाही तो त्याच्या शब्दाला टिकला ना. बिचारा 3,000 रुपये वाढवा भेटून बी नाही म्हणला ना. नाही राहू दे चराट पळायला बिळायला तर अजून नवीन आहे काय नाही. राहू दे तसंच. थांबला तो थांबला ते पाय बांधले होते. आता डोळं काढायचं त्याला. आणलं त्यांच्या पण आहे ना बरं का मला तरी वाटतं त्याला सडकी लावून टाका. पण आपण घरात गेला निघून मग काय करायचं. मी आता नाही जातो. नाही जाणार. हा शाळेमधला दिसतो तो बरोबर. चला आता घ्या जेवण करून. लय थकले तुम्ही लोक. मला ते एक विचारायला लागले ते बोलते टेम्पोवाल्याचे. हा ना. माझ्या डोक्यात आलं, जंगलामध्ये उतरून देतील, 2 फटके मारल्यानंतर काय करता येणार. आडमध्ये उभं जर का कसं काय जायचं? एकदम अनोळखी ठिकाणी त्याच्यात आपल्याकडे नंबर नाही काय नाही. 22,000 रुपये. गेल नाही काय. याय ना काय गाडी नंबर घेतला असता का काय केला असता? 22,000 रुपये एका मिनिटात पाण्यात गेले असते. ए भाऊ बोले भाऊ मला जेवायचंय. हे सगळेजण बसले जेवायला. चिकन करेल का वहिनीने. चिकन परत कोबी उडदाचे पापड उडदाचे पापड बाजरीच्या भाकरी. कशी भाजी व्हायले रईस बाई. एकदम मस्त. एकदम भारी व्हायले ना. हा. आणि हे बघ, वहिनीने त्यांनी माझं ना रात्री लय पोट दुखलं. हे बघ, मला नुसती खिचडी केली. ॲसिडिटी झाली मला. इतकं पोट दुखलं. मग त्याच्यामुळं म्हटलं मला जेवायचंच नाही. हा बोल काय म्हणत होता. नको 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 पण आता पण माझं आता सध्याला तर पोट बरं होते. हा कारण आता आहे ना जवळ पोट बरं होत नाही तवर मी काय वहिनी तुम्ही घ्या दोघी जणी जेवण करू. नको नको. हा तुमच्यामध्ये कोणी शेतकरी असेल ना तर हे बघा भाऊचा आणि आपल्या साळवे साहेबांचा लय गहन विषय चालू आहे जनावरांना हा कुट्टी देण्याबद्दल. तर तुम्हाला पण काही माहिती असेल तर तुम्ही सांगा. नसन तर या भाऊ काय सांगत ऐका बरं का. सांगा भाऊ. वल्ली कुट्टी बनवायची असेल तर सोगल्यानंतर 2 दिवस त्याला पडू द्यायची, नंतर कुट्टी करायची, म्हणजे ती नंतर खराब होत नाही. हा असं माझं पाणी लागल्यावर होत असेल ना भाऊ खराब. पाणी लागल्यावर होती, पण पाणी लागतच नाही ना त्याला. त्याची मशीन टाकी होती त्यात. हा हा, मीठ मारताना याला बी मीठ मारावं लागत त्याला बी मीठ मारावं लागत. नाही घरात त्याला जाड मीठ कोणी आणायची. ते बॅगीमध्ये भरतात नाही ना, सगळ्याला भेट राहिला पण पाहिजे. मारायचं.
थर द्यायचे त्याचे. साधारण एक बॅग किती टनाची? एक बॅग ती जवळ मोठी बॅग राहते. मोठी बॅग ती जवळ 3 टनाची एक बॅग असतात. 3 टन. हा 3 टन. 3 टन चारा किती जनावर ते एक 10 बाकरी. 10 महिने 6 महिने एक बॅग. एक बॅग. लहानी वहिनी त्याच्यामध्ये एक एकरामध्ये ते चारा आणून राहिली. निघाला तेव्हा मका. बैलांसाठी चारा आणून राहिले. 2 ट्रॅक्टर निघाला. आता जनावरांच्या खायचं कळालं, आपलं खायचं काय का रे? आज पाहुणे येईल तर काय गावठी कोंबडी कापून आता. हं? गावठी कोंबडी जायचे बापरे, दाजीबाला तर डायरेक्ट गावठी कोंबडी. तुला पण नको बाबा, माझं लय पोट दुखून राहिलं आपल्याला. पिवळी भाजी हा मला मी अजिबात खाणार नाही. हा करू साधी. मी आता आहे ना दाजीबासाठी गावठी कोंबडीचा बेत आहे बरं का. कोंबडी पकडली का तुम्हाला दाखवते. हा मी हे बा, वहिनीने आणली कोंबडी धरून भावासाठी, आहे का नाही? सोडल्या पा वहिनीने सगळ्या चरायला. जेडूला फुलं तर पाहिली का किती? मोगऱ्याला ग. ते काय हो? मोगरा झेंडूचा आला तोंडामध्ये मोगऱ्याला. हे बा, फुलं पाहिली का किती सुंदर फुलं आले आहे ना. एकदम मस्त फुलं आले. आणि त्यांना ना पावसाळ्यात राहतं बरं का, पण पाऊस नसला ना मग लय एक एक झाड असं जतन करावं लागतं त्यांना. कशा मस्त कोंबड्या चरू राहिल्या. आता मी आणि साहेब तिकडं जाईन ना, मग तुम्हाला तिकडची पण बाजरी दाखवा. कोंबडे हे इकडं आलेत लय मोठे. हा ना, नवे आणेल पाहिलं ना मगाशी आम्ही तिकडं जाऊ. आम्ही गेलो होतो तिथं खुराड्यात जाऊन पाहिल्या नवे आहे बाहेर. सकाळी अनिल बाहुबली पाहिला ना, एकदम भारी रोळला आता सगळ्यांमध्ये. तिकडं एक चक्कर मारून येऊ ना जाऊन चला. आपण, बाजरी टाकेली तिकडं. चला ना जाऊन. आपण आम्ही तिकडं दुसरीकडे टाकेली बरं. आमची तिकडे आहे. नाही तर तुम्ही म्हणाल भाऊची शेती गडी इथं नाही बरं, कारण इथं माझं स्वतःच वावर असतो, पण मला नाही लागत आहे बरं का त्याची शेती. त्याला मी उलट माझ्या पण वाटेची त्याला दिलेली आहे. नाही तर तुम्ही पाहणारे म्हणता जाती भावाची ह्याच्यात शेती करते, ते जाते त्याच्या याच्यात नाही करत आहे बरं. सांग ना मला आहे का नाही शेती तुझ्या ह्याच्यात? आहे ना, वारस मध्ये नाव आहे. मग वारस हक्क मध्ये नाव आहे ना. मग मी कुठं काय म्हणतो तरी तू घे बाई वाटा मग. नको बाबा मला, हा? आपल्याला लागत नाही वाटा. उलट नाही मी येते ना दरवेळेस, मग सगळ्याला वाटत माहेरी जाती, मग तुझ्याच शेतात येते काय करायला. म्हणून साठी मग सगळ्यांना सांगून ठेवते ना, तुझ्या इथं नाही येत बाबा. फिरायला जाईन ना मग तुम्हाला तिकडं दाखवत. भाऊनी पण बांधलीच करेल, पण त्याची मक्का पण आहे, बैल बिल आहे ना, मग त्याची मक्का पण आहे. आपण फक्त बाजरी केलेली. आता आज 10 दिवसाच्या आधीचा फरक आहे माझा तुझा. हा ना. आणि तेव्हा पाऊस किती उद्या होता 8 ना. दिवस होतील तुझ्या बाजूला. आणि काय झालं तेव्हा खूप पाऊस होता. आम्ही मागं आलो तुम्हाला हारणार ते नव्हतं दाखवलं का जाताना. पण काय झालं एवढा पाऊस होता ना, मग 2-3 दिवस पिकते होणारच नाही. मग आम्ही निघून गेलो घरी. आणि मग आता पाऊस उघडलेला आहे, म्हटलं चला बाजरी उतरली का पाऊस, म्हणून मग म्हटलं आता येणार. म्हटलं चला आपण तिकडं फिरायला गेलो का मग तुम्हाला आमची पण बाजरी कशी पेरेल तुम्हाला दाखव. जाऊ ना, दाजी पण येणार. हं? दाजी पण येणार आहे. भाऊ येणार आहे का? हो. हा. नाही त्याच्या शेतीत जरी माझं नाव आहे ना तरी मला लागत नाही. मी स्वतः होऊन त्याला सांगितलंय, मला भगवंताच्या कृपेने भरपूर दिलेलं आहे. उलट तो त्याचे लेकरं ते सुखाचे दिसले, आपल्याला काय पाहिजे ना अजून. आणि त्या शेती जवळ काय, मी तर बाकीच्यांना पण सांगते, म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणींना पटो ना पटो, पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे का आपण हाताने कशाला आपला मायाचा रस्ता बंद करायचा ना. हा, जर तुम्हाला खरोखरच खूप अत्यंत गरज आहे का आपल्या घरची परिस्थिती खूप हालाकीची, तर तुम्ही होऊन या. भावाला सांगा, भाऊ मला वर्षाकाठी कोणत्याही फुलाची काही धान्य देत जाय, काही भाजीपाला देत जा, असं हक्काने सांगा. पण तिथं आपली स्वतः येण्याची वाट तुम्ही बंद करू नका, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. अरे पण एवढा हक्काने येतो, हा.
एवढा दरवेळेस पाहून चार होतो हा. याच्यापेक्षा तुला आणखी कोणतं मोठं वाटावं नाही लागलं हो, नाही नाही मग मी तर हा? तेच म्हणते ना, मी तर स्वतःहून सांगितलं भाऊ तू सांग. बरोबर आहे. तो तर मला स्वतः म्हणतो तुला करायचं तर बिनधास्त कर तुझं वाला. पण मला मी स्वतः नाही म्हणते आणि माझ्या मैत्रिणींना पण मला तेच अरे सांगावं वाटतं. प्रेमाने आदरातिथ्य होणं आदर सत्कार होणं याच्यापेक्षा मोठा वाटा अजून नाहीच आहे माझ्या हिशोबाने. झालं कोंबडीचं बाईने लगेच केलं पण तयार. गावरान कोंबडी केली तयार. आता चिकनची भाजी तुम्हाला पाहिलं ना मगाशी तुम्ही, गावरान चिकन. वहिनी पळीने हलव ना, हलू हा चिकन दाखव ना. हे गावरान कोंबडीचं चिकन मटण. गावरान कोंबडी बघा कापली, पाहिलं ना तुम्ही. हे बघा अशी मस्त छान तर्रीची भाजी बनवली वहिनीने. आणि लाणी वहिनी भाकरी करते, तुम्हाला दाखवते बरं का मी. आणि त्या पातेल्यात काय आहे? हा हे मला आहे ना त्या काळ्या भाजीने रात्री खूप ॲसिडिटी झाली. मग मी म्हटलं मला एकदम फिक्क कर वहिनी, तर मला फिक्की भाजी करेल. तुम्हाला ना लाणी वहिनी भाकरी करते दाखवते बरं का मी. झाल्या भाकरी, चुलीवरच्या भाकरी चालू आहे. आता एवढ्या भाकरी झाल्या का लगेच जेवायला बसवतं. हे असा झालाय पाहुण्यांचा पाहुणचार. दाजीबाचा पाहुणचार राहतो. माहेरात आपल्या माणसाचा पाहुणचार झाल्यावर आपल्याला पण छान वाटत आहे क्या नाही. लाण्या वहिनीच्या पण झाल्या भाकरी. आता बसतो जेवायला. आणि आता व्हिडिओचं एंड इथंच करते. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.